नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आज आहे राष्ट्रीय गणित दिन। इतिहास, महत्त्व आणि रामानुजनबद्दल जाणून घेऊया थोडीफारशी छानशी माहिती। राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 22 डिसेंबर रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या गणिताच्या क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो। आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कर द्वितीय, श्रीनिवास रामानुजन इत्यादी प्राचीन काळापासून गणितात महत्त्वाचे योगदान देणारे आहेत हे आपल्याला माहित आहे। अगदी लहान वयात श्रीनिवास रामानुजन यांनी एक उल्लेखनीय प्रतिभा दाखवली। अनंत मालिका, संख्या सिद्धांत, गणितीय विश्लेषण इत्यादी अनेक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत। तर मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय गणित दिनाचा इतिहास। 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या 125व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात घोषणा केली की 22 डिसेंबर हा दिवस गणित दिन म्हणून साजरा केला जाईल। अशा प्रकारे दरवर्षी 22 डिसेंबर 2012 पासून देशभरात राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो। आता मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय गणित दिवस महत्त्व। हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे मानवतेच्या विकासासाठी गणिताचे महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे। या दिवशी गणिताच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाते आणि गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी अध्यापन शिक्षण साहित्यावर सविस्तर चर्चा केली जाते। राष्ट्रीय गणित दिवस कशा प्रकारे साजरा केला जातो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। भारतातील विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो। लोक आपली प्रतिभा सर्वांसमोर दाखवतात। युनेस्को आणि भारत यांनी गणितीय ज्ञानाचे शिक्षण आणि समज वाढविण्यासाठी एकत्र काम केले। यासोबतच विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देण्यासाठी आणि हे ज्ञान जगभरातील विद्यार्थी आणि शिकणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत। राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यासाठी कार्यशाळा नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया NASI ही अलाहाबाद येथे असलेली सर्वात जुनी विज्ञान अकॅडमी आहे। राष्ट्रीय गणित दिनानिमित्त दरवर्षी येथे कार्यशाळा आयोजित केली जाते। देशभरातील विद्वान येथे येतात आणि गणित आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील योगदानावर चर्चा करतात। कार्यशाळेची थीम भारतीय गणित तज्ञाच्या वैदिक काळापासून मध्ययुगीन काळापर्यंतच्या योगदानावर सखोल चर्चा आणि त्यानंतर मुख्य भाषणे व सादरीकरण आहे। भारतातील सर्व राज्ये वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रीय गणित दिन साजरा करतात। शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विविध स्पर्धा आणि गणितीय प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातात। या कार्यक्रमात आणि कार्यशाळांमध्ये भारतभरातील गणिती प्रतिभावंत आणि विद्यार्थी सहभागी होतात। श्रीनिवास रामानुजन आणि त्यांचे गणितातील योगदान। श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू येथे झाला आणि 26 एप्रिल 1920 रोजी कुंभनम येथे त्यांचे निधन झाले। ते ब्राह्मण कुटुंबातील होते। वयाच्या 12व्या वर्षी त्याने त्रिकोणमितीचे ज्ञान मिळवले होते आणि कोणत्याही मदतीशिवाय त्यांच्या कल्पना विकसित केल्या होत्या। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शुब्रिज कारच्या उपयोजित गणितातील प्राथमिक निकालाच्या सारांशाची प्रत मिळवली होती। श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदान। रामानुजन यांचे शोध निबंध 1911 मध्ये इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या जर्नल मध्ये प्रकाशित झाले। त्यांनी कोणत्याही मदतीशिवाय जवळपास 3900 निकाल, प्रामुख्याने ओळख आणि समीकरणे संकलित केली। त्यातील बरेच परिणाम मूळ आणि कादंबरी आहेत, जसे की रामानुजन प्राइम, रामानुजन थीटा फंक्शन, विभाजन सूत्रे आणि मॉक थीटा फंक्शन। या परिणामांमुळे इतर अनेक संशोधनांना प्रेरणा मिळाली। त्याने त्याचा डायव्हर्ज सिरीजचा सिद्धांत शोधून काढला आणि झीटा फंक्शनच्या कार्यात्मक समीकरणांवर काम केले। 1729 हा नंबर हार्डी रामानुजन नंबर म्हणून ओळखला जातो। तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय।